शक्यतो गर्दी करू नका अशा विनंती केली आणि बस पण घेऊन सर्व महिलांना वेळेवर निघायचं आहे. तर त्यामुळे आपल्या सर्वांचं मी सर्वप्रथम या सभागृहात मनापासून स्वागत करतो. आजच नारी शक्ती वंदन या विधेयकाला जे काँग्रेस प्रणित आघाडीने लोकसभेत विरोध केला त्याच्या निषेधार्थ महिलांचा पक्षीय मोर्चाने महिलांचा मोर्चा मुंबई इथे निघणार आहे. तत्पूर्वी त्याच संदर्भात पत्रकार परिषद घेण्यासाठी माननीय मंत्री महोदया आपल्या सर्वांच्या लाडक्या नेत्या पंकजाताई मुंडे या इथे उपस्थित झाल्या आहेत. त्यांचं देखील मी स्वागत करतो. सरचिटणीस माधुरीताई नाईक आहेत आणि स्थानिक पदाधिकारी सर्व महिला, त्याचप्रमाणे महिला नगरसेविका देखील मृणाल पेंडसे, नंदाताई पाटील, कमलताई चौधरी या सर्व इथे उपस्थित आहेत. या सर्वांचं मी स्वागत करतो आणि पंकजाताई मुंडे यांना विनंती करतो की त्यांनी आपला विषय मांडावा आणि त्यानंतर आपल्याला काही प्रश्न विचारायचे असतील तर आपण विचारू शकता. नमस्कार. नमस्कार. ठाण्यामधील सर्व पत्रकारांचं आमच्यातर्फे मनापासून स्वागत आहे. आज अत्यंत एका महत्त्वाच्या विषयावर बोलण्यासाठी मी आपल्या समोर आहे. मी एक नेता आहे, लोकांमधून काम करणारी नेता आहे, एका लोकनेत्याची कन्या आहे आणि सर्वात महत्त्वाचं माझी सर्वात पहिली ओळख एक स्त्री आहे आणि एका स्वतंत्र आणि अत्यंत नाही आवाज येते. सॉरी, हॅलो, दाबणार नाही. यांचा आवाज कोण? सॉरी, मला माहित नव्हतं ते ऑन नाही. आता आवाज येतोय का? मी परत एकदा नमस्कार. या पत्रकार परिषदेमध्ये ठाण्यामधील सर्व पत्रकार बांधवांचं मी स्वागत करते. इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि प्रिंट मीडिया सर्वांचं, खास करून त्या सगळ्या महिला पत्रकारांचं पण स्वागत करते. कारण मनामध्ये जेव्हा या विधेयकाला नाकारलं गेलं तेव्हा प्रत्येक महिलेला कुठेतरी प्रतारित केल्यासारखं वाटलं असेल. मी स्वतः एक नेता आहे, भारतीय जनता पार्टीची एक कार्यकर्ता देखील आहे आणि मी एका लोकनेत्याची कन्या आहे, लोकांमध्ये काम करणारी एक कार्यकर्ता आहे. आणि हे सगळं करण्याच्याही पूर्वी मी सगळ्यात पहिली माझी ओळख जेव्हा मी जन्म घेतला ती एक स्त्री म्हणून मी जन्म घेतलेला आहे आणि मी स्त्री म्हणून कुठल्याही अंशाने कमी नाही हे विचारांनी मी वाढलेली आहे. पण जेव्हा राजकारणामध्ये आपण काम करतो तेव्हा स्त्रीला तिच्या अधिकाराच्या, तिच्या आतापर्यंत तिने जे कष्ट केले त्याचं फळ मिळालं पाहिजे यासाठी अनेक दशकं आपण बोलत आहोत आणि आपण हे म्हणत आहोत की महिलांना राजकारणामध्ये आरक्षण मिळालं पाहिजे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपण ते यशस्वी करू शकलो प्रचंड लढाईनंतर, पण आता विधानसभेमध्ये, लोकसभेमध्ये, पॉलिसी मेकिंगमध्ये स्त्रियांचा मोठा सहभाग असला पाहिजे. यासाठी हे आरक्षण अत्यंत महत्त्वाचं आहे. मी जेव्हा रोज सकाळी घरातून निघते मी देवाला हात जोडते आणि रोज म्हणते, या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. याचा अर्थ काय आहे? या प्रत्येक गोष्टी आपल्या असं म्हणतात जे आहेत ते प्राणी आहेत, माणूस आहे, प्रत्येक जीवामध्ये देवीचा अंश आहे. आपण या संस्कृतीत वाढले असताना मला तर प्रत्यक्षात महिलेला 33% आरक्षण मागायची वेळ आली. आपण आरक्षण देणारे कोण? आपण त्यांची जागा ठरवणारे कोण? ही वेळ आलेली आहे. ती मधल्या काळात महिलांची झालेली कुचंबणा, महिलांना नकारल्यामुळे आणि महिलांना दाबून ठेवल्यामुळे झालेलं आहे आणि हे भारतीय जनता पार्टीला कधीही मान्य नाही. आमचे नेते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, त्यांच्या कामामध्ये सर्वात महत्त्वाचं स्थान असतं वंचितांना मुख्य प्रवाहात आणणं. यासाठी सदैव ते वंचित समाजांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काम करत असतात आणि आत्ताच्या परिस्थितीमध्ये वंचित असणाऱ्या महिला ज्या बुद्धीने कशात कमी नाही, कष्टाने कशात कमी नाही, त्यांच्या प्रयत्नांनी कशात कमी नाही, उलट काय असेल तर जास्त असेल, त्यांची शिस्त जास्त असेल, त्यांचं देणं जास्त असेल, त्यांची प्रामाणिकपणा जास्त असेल, त्यांचं मॉरल, त्यांचं जे व्हॅल्यू आहेत त्या जास्त प्रमाणात वापरून त्या काम करत असतील. हे सगळं करत असताना या महिलांना त्यांचा हक्क नाकारणं हे अत्यंत निषेधार्ह आहे. 2023 मध्ये जेव्हा हे महिला आरक्षणाचं विधेयक आणलं तेव्हा मात्र ते विधेयक सर्वांनी स्वीकारलं, कारण तेव्हा 2/3 आमच्याकडे बहुमत होतं आणि तेव्हा विरोध करण्याला उपयोग नव्हता. पण आज मात्र जेव्हा आम्ही 16 आणि 17 एप्रिल रोजी संसदेमध्ये 131वी संविधानाची दुरुस्तीचं विधेयक तसेच परिसीमन विधेयक
आणि केंद्रशासित प्रदेश कायद्याच्या दुरुस्तीचं विधेयक हे म्हणजे प्रत्यक्षात नारी शक्ती वंदन विधेयक अधिनियम हे आणलं, तेव्हा आपल्याला स्पेशली आपल्या देशाला स्वतःचं वैयक्तिक मालमत्ता समजणारे पक्ष म्हणजे काँग्रेस, तसेच आपलं समाजवादी पक्ष टीएमसी डीएमके यांनी विरोध केलेला आहे. आणि मला वाटतं हा विरोध म्हणजे महिलांचा, त्यांनी महिलांना नाकारणे, महिलांचा अपमान करणे. 50% जे मतदानामध्ये पॉप्युलेशन आहे त्यांना मात्र जेव्हा काम करायचं असतं तेव्हा मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. सीओची जागा द्यायची, एखादी मुख्य जागा द्यायची, तेव्हा महिलेला देताना 10 वेळा विचार केला जातो. प्रयत्न करताना ती कुठेही कमी नसते, मेरिटमध्ये ती कुठेही कमी नसते, पण तिला संधीची मात्र कमी आहे. आणि ही संधीची कमी झाली पाहिजे, संधी त्यांना मिळत गेली पाहिजे, यासाठी सदैव प्रयत्नशील राहणारे आमचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या विधेयकाला ज्या पद्धतीने विरोध झाला त्याच्याबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलेलं आहे. हा महिलांचा भविष्यात होणाऱ्या नेतृत्वाच्या भ्रूणाची हत्या करण्या एवढा पातक आहे. आणि जेव्हा इतिहास लिहिला जातो तेव्हा इतिहास जसा चांगल्या लक्षात राहील, तेव्हा हा इतिहास लिहिला जाईल तेव्हा हे नक्की लक्षात राहील की महिलांच्या पुढे जाण्याला, महिलांचा स्वतःचा हक्क बजावण्यासाठी विरोध करणाऱ्या या पक्षाला महिला तरी कधीही क्षमा करणार नाहीत. आणि म्हणून याबद्दल तीव्र निषेध व्यक्त करण्याची गरज आहे. हे लोकशाहीच्या मार्गाने विधेयक आणत असताना बहुमत न मिळू देणारा प्रयत्न करणारे लोकांविषयी आश्चर्य वाटत असताना हे नाही झालं विधेयक यशस्वी, त्याच्यावर त्यांनी सेलिब्रेट केलं, त्याचा जल्लोष केला, हे समस्त महिलांच्या हृदयामध्ये रुतलेला विषय आहे. मी साधं प्रेस घ्यायला जिथे जिथे जातीये, मी भाषण करतेय. काल मी एका सभेमध्ये गेले तेव्हा या महिला विधेयकामध्ये आमचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस पोटतिडकीने बोलत असताना प्रचंड प्रमाणात लाडक्या बहिणींकडनं टाळ्या येत होत्या. त्यांना वाटत होतं की हो, आम्ही या प्रवाहात असलं पाहिजे, आम्हाला समान संधी आमचा अधिकार आहे आणि ती संधी आम्हाला नाकारणाऱ्या लोकांना महिला क्षमा करणार नाही. आणि म्हणून याच्यामध्ये एक जनजागृती झाली पाहिजे. महिलांकडनं हा विषय महिलांपर्यंत पोहोचलेलाच आहे, त्यांची मागणी आली पाहिजे. आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न म्हणजे मुळामध्ये आम्ही विरोधी पक्षात होतो, स्वातंत्र्य काळापासून एक पर्याय म्हणून काँग्रेस समोर उभा राहणारा आणि राष्ट्रप्रेम आणि या देशाच्या हितासाठी झगडणारा पक्ष भारतीय जनता पार्टी, नरेंद्र मोदीजींच्या रूपाने आम्हाला मिळालेले प्रधानमंत्री, या जगामध्ये आपली गरिमा निर्माण करणारे प्रधानमंत्री, एखाद्या सामान्य समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सदैव संधी देणारे प्रधानमंत्री आणि आमच्या महिलांना सदैव महत्वाचं स्थान देणारे प्रधानमंत्री. आणि त्यांनी महिलांसाठी हे विधेयक मंजूर करत असताना सर्वांनीच तिथे सकारात्मक प्रतिसाद द्यायला पाहिजे होता, जो दिला नाही. हा अत्यंत निंदाजनक विषय आहे, त्याची निंदा व्यक्त आम्ही करूच. आज आम्ही सर्व पक्षीय म्हणजे आमची जी महायुती आहे ते सर्वजण आम्ही आज रस्त्यावर येऊन त्याच्या संदर्भामध्ये म्हणजे त्याच्यामध्ये समाजही सहभागी होणार आहे, त्याच्यामध्ये महिला मोठ्या प्रमाणात सहभागी होणार आहेत. आणि हे आम्ही मुंबईपासून सुरुवात करत आहोत. पूर्ण देशभर ही चळवळ आणि हे आंदोलन होतील. महिलांच्या मनामधली जी पीडा आहे, जो संताप आहे, ते महिला आपापल्या माध्यमातून व्यक्त करतील. पण तरी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी त्या सर्व पक्षांची कडी निंदा करते आणि संताप व्यक्त करते की पूर्णपणे मेरिट असताना महिलांना संधी नाकारण्याची, त्यांना परत प्रवाहात येऊ देण्याची जी संधी होती ती त्याला अवरोध तयार करण्याची जी त्यांची प्रवृत्ती आहे त्याला महिलाच त्यांच्या मतदानातून जबाब देतील. आता आपल्या सर्वांना काही जर विचारायचं असेल तर आपण विचारू शकतो. वन बाय वन. डिलिमिटेशन हा आपल्या प्रक्रियेतला एक भाग आहे. जेव्हा आपल्याकडे लोकसंख्या वाढते आणि आपण डिलिमिटेशन करतो म्हणजे आपल्याला त्याच्या बाउंड्रीज मतदारसंघाच्या निश्चित कराव्या लागतात आणि हे न करता आपण ते करू शकणार नाहीत. त्यामुळे तो एक त्याच्यातला एक तांत्रिक मुद्दा आहे. डिलिमिटेशन हे पर्यायाने वेळोवेळी होत आलेलं आहे, मागेही डिलिमिटेशन झालेलं आहे. तर डिलिमिटेशन ही पर्याय आपल्यासाठी अत्यंत महत्वाचा होता आणि ते करणं गरजेचं होतं. त्याच्याशिवाय आपण हे मतदारसंघ रेखाटू शकत नाही. मॅडम, त्याप्रमाणे काल मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि आवाहन केलं की माझ्या स्तराच्या कुठल्याही नेत्याला माझ्या समोर आणा आणि मी डिबेटला तयार आहे. तर हे जे चॅलेंज आहे ते सुप्रिया सुळेंनी स्वीकारलेलं आहे. मग आता ते डिबेटला बसतील आणि जग पाहिल. पण त्याच्यावरती ते ज्याप्रमाणे मुख्यमंत्री म्हणाले की माझ्या स्तराचं नेता पाठवून द्या, मी बसायला तयार आहे. तर संजय राऊत म्हणतायत की शरद पवारांच्या स्तराला यायला अजून 100 वर्ष फडणवीस सरणार. मला आता ऍक्च्युली कोण काय म्हणाले याच्यावर उत्तर देणं माझं काम नाहीये. मी फक्त माझ्या या विधेयकाविषयी आपले काही प्रश्न असेल तर त्याच्यावर उत्तर देईन.
आणि मुख्यमंत्र्यांचं स्तर कोणी काढू नये असं मला वाटतं, कारण तिसऱ्या वेळा मुख्यमंत्री झाल्याचा इतिहास तरी कोणी प्रत्यक्षात नोंदवलेला नाही. ते स्वतःच्या गुणावर कुठल्याही जातीपातीचं राजकारण न करता केवळ आणि केवळ मेरिटवर आणि विकासाच्या जीवावर तिसऱ्यांदा लोकांना आवडून मुख्यमंत्री झालेले आहेत. तर त्यांच्याविषयी कोणी अशी टिप्पणी करणं मला वाटत नाही. ते लेवल ठरवण्याची आमची पात्रता किंवा आमचं ते रोल आहे, ते लेवल ठरवण्याचा रोल केवळ जनतेचा आहे आणि तो जनतेने वेळोवेळी ठरवून दिलेला आहे. थांबा थांबा. हे पहा, जिथे विधेयक जर आपण लक्षात घेतलं त्या विधेयकामध्ये महायुतीची भूमिका सोबत आहे आणि महिलांच्या बद्दल महायुती सोबत आहे. या महिलांनी लाडकी बहीण महिलांसाठी लाडकी बहीण महायुतीने दिलेली आहे. महायुतीचं सरकार महिलांनी आशीर्वाद, आम्ही महायुती म्हणून महिलांसाठी सदैव लढत राहू. मॅडम सुषमा अंधारे असं म्हणतायत की मी परत तुम्ही तेच तेच करताय, मी दुसऱ्यांच्या प्रश्नांवर टिप्पणी करत नाही. त्यांनी ते दाखवावे, हे याच्यावर मी बोलणं मला नाही. मी कोणाचं ऐकलेलं नाही त्याच्यावर टिप्पणी करणार नाही. आणि कोण कोणास काय म्हणाले याच्यावर मी प्रेसमध्ये उत्तर देत नाही. मला या विधेयकावर कोणाला काय विचारायचंय का? विचारा. विधेयकाचा अभ्यास करावा लागेल विधेयकावर प्रश्न विचारण्यासाठी. आपण विधेयकावर बोला विधेयकावर. तुम्हाला काय हा प्रश्न निरर्थक आहे, कारण ह्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टीचे मित्रपक्ष सोबत आहेत. त्यामुळे हे मतदानावर असतं. त्यामुळे असं काही बोलणं हे म्हणजे अभ्यास शून्य आहे. 2023लाच हे विधेयक तुमच्यापैकी कोणी पत्रकारांना काही प्रश्न नाही विचारायचे? महिलांना काही विचारायचं नाही का? माझा प्रश्न असा आहे, 2023ला मी रिपीटेडली एकाच व्यक्तीबरोबर नाही बोलू शकत. आपल्याला 3-3 प्रश्न दिले. आपण नवीन कोणाला तरी विचारू. आपण पत्रकार आहात, इकडे कसे आले आपण? हा, आता आपला प्रश्न विचारा. प्रश्न असा होता की ते विधेयक का मंजूर झालेलं नाही हे जाणून घ्यायचं. सगळ्यांना ते कळलं पाहिजे की का मंजूर झालेलं नाही. हे सगळ्यांना कळले, त्यांनाच फक्त नाही कळलं. आम्हाला पण नाही कळलं. कारण ज्या पक्षांनी त्याचा विरोध केलाय त्यांनी मतदान नाही केलंय, त्याच्यामुळे मंजूर नाही झालं. काहींना असे फोन गेले होते का या बिलासाठी सत्ताधाऱ्यांना की बाबा हे बिल मंजूर होऊ नये यासाठी अनेकांना फोन गेले होते सत्ताधाऱ्यांमध्ये? मला कळत नाही की हे म्हणजे हे कुठल्या पातळीचे प्रश्न आहे, असं कोण करतं? म्हणजे असे प्रश्न विचारणं सुद्धा मला वाटतं पत्रकाराच्या पण गरिमेचा प्रश्न निर्माण होईल. आपण असे प्रश्न विचारू नये. असं कोण करतं? असं कोणीही करत नसतं. त्यामुळे अशा निरर्थक चर्चांना उत्तर देण्यात काही अर्थ नाही. थँक्यू. विधेयक आणि आताचं विधेयक यात फरक काय होता? 2023 मध्ये जेव्हा आपण महिला आरक्षण विधेयक मंजूर केलं त्यावेळी आपल्याला डिलिमिटेशन आणि काही केंद्रशासित प्रदेशामध्ये प्रत्येक जे आपल्या राज्यांमध्ये जे निर्णय लागू होतात किंवा जे कायदे लागू होतात ते जशाला तसे नसल्यामुळे त्यांच्याकडे पण महिलांना आरक्षण मिळावं हे आपण ऍडिशनल याच्यामध्ये घेतलेलं आहे. हे फक्त महिला हिताचं, याच्यात कोणाचं वैयक्तिक हित नाही. आणि जर कोणी म्हणत असेल की याच्यामध्ये कोणाला वैयक्तिक हित साधायचंय आणि आम्हाला त्याच्यामध्ये काहीतरी क्रेडिट घ्यायचंय, तर हे क्रेडिट घेण्याची संधी सुद्धा या लोकांनी घालवली असं महिलांना वाटत नाही का? कारण ह्याच्यामध्ये असं कोणाचा वैयक्तिक स्वार्थ असण्याचं काही कारण नाही. एखादा नेता असतो एखाद्या पदावर तेव्हा तो एखादा निर्णय घेतो, तो निर्णय त्याच्या अनेक वर्ष पुढे सुद्धा तो लागू राहतो. आणि त्यामुळे महिला आरक्षणाला समर्थन देऊन लक्षात ठेवण्याची संधी या लोकांनी घालवली. कारण मला वाटतं की हे महिला द्वेष्टे आहेत, महिलांनी पुढे येऊ नये अशा विचारसरणीचे पुरस्कर्ते आहेत आणि त्याच्यामुळे यांनी महिला आरक्षण विधेयकाला विरोध केला. निषेध केला जाणार म्हणजे नेमकं काय केलं जाणार, काय स्वरूप असेल आंदोलन? निषेध करण्यापेक्षा ज्या महिला विधेयकाला मंजूर करण्यासाठी प्रतीक्षा करत असणाऱ्या सर्व महिला आपली भावना, कारण आपल्याकडे एखादी घटना घडल्यावर की लोक मोठ्या प्रमाणामध्ये व्यक्त होतात, ते व्यक्त होत आहेत. आमच्याकडे सोशल मीडियाच्या माध्यमातून फोन करून व्हॉट्सॲपवर संताप व्यक्त करत आहेत की असं यांनी का केलं. त्या सगळ्यांची भूमिका किंवा प्रतीक म्हणून आम्ही या पद्धतीच्या रस्त्यावर येणं किंवा वेगळ्या वेगळ्या ठिकाणी संमेलनं घेणं, याची जागृती करणं, याच्याकडे आमचं प्रचंड प्रमाणामध्ये आम्ही त्यांना सहकार्य करतो. दाक्षिणात्याकडे अजूनही पितृ
विधेयक नाकारण्याचा अचानक झालेला आहे? मला असं वाटतं हे फक्त आणि फक्त असुरक्षिततेमुळे आहे. स्वार्थासाठी, स्वतःच्या पक्षाच्या अस्तित्वासाठी, जगातील आणि आपल्या देशातील आपल्या भविष्याचं अस्तित्व ज्यांनी जुगार त्याचा केलाय त्यांच्या प्रवृत्तीमुळे हे होत असतं. खरं तर या विधेयकामुळे नुकसान कोणाचे होणार नाही. प्रत्येकाच्या समप्रमाणात जागा वाढणार आहे. उलट हे निर्णय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी घेतल्यामुळे साऊथचे जे स्टेट आहेत त्यांचं नुकसान टळणार होतं. जे लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये त्यांना वाटत होती भीती, अशा प्रकारचा भ्रम पसरवला जात आहे. तर असं कुठलीही गोष्ट न होता उलट त्यांना तेवढंच प्रतिनिधित्व त्यांचं मिळणार होतं. उलट काही अंशाने ते वाढण्याची शक्यता 100% आहे. आणि असं करताना उगीच भ्रम पसरवून कुठेतरी विरोधाला विरोध करून महिला नको पुन्हा प्रत्यक्षात येणार, कारण तिथं आपलं स्थान कसं आपल्याला बळकट करता येईल या भावनेतून हे केलं गेलेलं आहे असं मला वाटतं. एनी क्वेश्चन? आजही चूल आणि मूल हेच महिलांनी सांभाळलं पाहिजे. अशा प्रवृत्तीचे काही लोक आहेत की तुम्ही चूल आणि मूल सांभाळलं पाहिजे, अशा प्रवृत्तीचे आजही लोक आहेत. आजही लोक आहेत ज्यांनी महिलांनी बाहेर नाही यायला पाहिजे. निर्णय प्रक्रियेत त्यांनी अजिबात भाग घेतला नाही पाहिजे. कमवायला तर खांद्याला खांदा लावून महिलांनी कमवलं पाहिजे, कारण घर चालवायला आता अवघड होत आहे. पण तिने जे कमवून आलेला पैसा आहे त्याच्यातले 100 रुपये पण तिने खर्च करावे असे अधिकार न देणारे सुद्धा अजूनही प्रवृत्ती आहे. आणि मग हे जर पॉलिसी मेकिंगमध्ये महिलांचा सहभाग कमी असेल तर भविष्यात महिलांचं काय होईल हा प्रश्न नक्कीच आपल्या सगळ्या महिलांना तर नक्कीच पडला पाहिजे. देखिए, आज ये पत्रकार परिषद जो मैं ले रही हूँ ठाना में, ये बहुत ही कड़ा विरोध करने के लिए, कड़ी मेरी संतप्त प्रतिक्रिया देने के लिए और दुख व्यक्त करने के लिए, क्योंकि मैं एक महिला हूँ और मैं राजनीति में काम कर रही हूँ और राजनीति में जो वंचित है उनके उत्थान के लिए हमारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी काम करते और हमेशा निर्णय लेते हैं. और मुझे लगता है एक बहुत बड़ा वर्ग वंचित है जाति और धर्म के परे जाकर, वो है महिला. और इन महिलाओं को राजनीति में अब स्थानिक हमारे जो लोकल बॉडीज है उसमें तो प्रतिनिधित्व मिल गया है, आरक्षण मिल गया है, परंतु पॉलिसी मेकिंग में जहां हम लोग कायदे बनाते हैं उस लोकसभा में और विधानसभा में आरक्षण मिलना चाहिए. इसके लिए जो हम निर्णय लेने जा रहे थे उसका विरोध करने का पक्षों ने कुछ, जैसे कि कांग्रेस है, जैसे कि समाजवादी है, टीएमसी, डीएमके, इन्होंने इसका विरोध करने का एक पाप किया है. जो महिलाओं का नेतृत्व भविष्य में बहुत अच्छी तरह से करने वाला था उनके भ्रूण में ही हत्या करने का पातक इन्होंने किया है. और इतना ही नहीं, इस विधेयक को नामंजूर होने के बाद या इसको बहुमत ना मिलने के बाद इन्होंने उसका सेलिब्रेशन किया है, बड़ा जल्लोष के साथ सेलिब्रेट किया है. मतलब महिलाओं के नेतृत्व को नकारने का, उनकी प्रगति में अवरोध निर्माण करने के बाद उसको सेलिब्रेट करने वाली इन प्रवृत्तियों को महिलाएं इस देश की कभी भी क्षमा नहीं करेंगी. इस विधेयक के माध्यम से 33% महिलाओं को आरक्षण मिलने वाला था. डिलिमिटेशन से चुनाव के सीमांकन होने वाले थे और जो केंद्र शासित प्रदेश है उनको भी महिला आरक्षण और इनके लिए निर्णय लेने की प्रक्रिया होने वाली थी. इन चीजों को रोकने का पातक इन्होंने किया है. इनको महिलाएं जवाब देने वाली. आगे आने वाले काल में ये पार्टियां शायद पूरी तरह महिलाओं से नकारी जाएंगी, ऐसा मुझे विश्वास है. आंदोलन भी किया जाने वाला, आने वाले समय में किस प्रकार से महिला आरक्षण लागू किया जाएगा, क्या प्रयास किए जाएंगे विपक्ष को साथ में लेने के लिए? देखिए, प्रयास तो किए जाने चाहिए, प्रयास ये अविरत चलते रहेंगे, पर जिस तरीके से इसको नकारा गया है बहुत ही निंदाजनक बात है, बहुत ही दुख देने वाली बात है. और इसलिए महिलाएं बहुत संख्या में हमें मैसेज कर रही है, व्हाट्सएप पे मैसेज कर रही है, सोशल मीडिया पे मैसेज कर रही है, अपनी नकारात्मकता व्यक्त कर रही है. और उसका प्रतीक या उसका लीडरशिप करने के लिए हम उनके साथ रास्ते पर उतरेंगे और इस बात का निषेध करेंगे. मुझे लगता है ये जो एक लोगों के मन में जो दुख है या एक पीड़ा है या एक गुस्सा है, वो लोग हर जगह इस देश के कोने कोने में व्यक्त होंगे और मेरी महिलाएं, मेरी बहनें व्यक्त होंगी. पूरा मेरिट होने के बावजूद, पूरा काम करने के बावजूद प्रमुख पद से उनको नकारना या उनके आरक्षण के हक से, वैसे तो देखा जाए तो हम आरक्षण उनको दे रहे यही महिलाओं की प्रताड़ना है.
मतलब उनको जैसे कोई हम फेवर कर रहे हैं या उनके लिए कोई हम हमारी तरफ से कुछ भेंट दे रहे हैं, ऐसा नहीं है, वो उनका हक है। पर अभी पिछले सालों में महिलाओं को जिस तरह से प्रताड़ित किया गया या उनके मेरिट को नकारा गया, उनको हर चीज़ के लिए लड़ना पड़ा, अगर वो पॉलिसी मेकिंग में आएंगी तो भविष्य में बहुत अच्छा काम कर पाएंगी और महिलाओं के लिए निर्णय ले पाएंगी। पर इसको अवरोध करने वाले लोगों के प्रति निंदा व्यक्त करते हुए मुझे पूरा विश्वास है कि देश की हर महिला अपने अपने तरीके से व्यक्त होगी और भविष्य में इतना देश में इसके बारे में हलचल होगी कि ये निर्णय लेने पर, बहुमत से लेने पर पक्षों को मजबूर करने की ताकत हमारी महिलाओं में। देखिए, डीलिमिटेशन का मतलब क्या है? डीलिमिटेशन एक मर्यादा निर्धारित करेगी। जो लोक संख्या हमारी थी जब हमें स्वतंत्रता मिली, उस हिसाब से हमारी जो सीटें थी शायद 550 सीटें, पर आज हमारी लोक संख्या 3 गुना उससे बढ़ी हुई है, तो 850 सीटें हमारी होनी चाहिए। अब ये सीटें तय कैसे करेंगे अगर हम सीमांकन नहीं करेंगे? ये एक मैनेजमेंट और ये एक नियमबद्ध प्रक्रिया है, इसमें विरोध करने वाली क्या बात है? क्योंकि जब लोक संख्या के आधार पर अगर सीटें बढ़ने वाली है और सीटें बढ़ने वाली है तो उसका सीमांकन या अपरिहार्यता है, और अगर उसके साथ ही महिला आरक्षण हो तो एक महिलाओं के लिए बहुत अच्छा एक अवसर मिलेगा। इसमें ये कोई बहाना बनाने की बात है, बस महिलाओं के विकास को रोक करने का, अवरोध करने का इनका कारस्थ है। देखिए, प्रोटेस्ट किस प्रकार से होगा तो आप देख लीजिए। मैंने जैसे कहा कि प्रोटेस्ट महिलाओं से आया है, महिलाओं ने हमें कनेक्ट किया है और इस बात के लिए उन्होंने बहुत ही चिंता व्यक्त की है कि भविष्य में हमारे अगर अवरोध ऐसे होगा तो महिलाओं के विषय में हम कैसे काम करें। एक महिला कार्यकर्ता जो लड़ती है, अच्छी लड़ती है, जब टिकट की बारी आती है उसको नकारा जाता है क्योंकि वो महिला है। सहजता से पुरुष वो पद ले जाता है और उतना ही मेरिट होकर, उतनी मेहनत होकर महिला को नकारा जाता है। तो ये नकारा ना जाए, उनको एक अवसर मिले, इसलिए आरक्षण जरूरी है और इसलिए महिलाएं रिएक्ट करेगी और उस रिएक्शन हमारी भी वही रिएक्शन है, तो उसको साथ में जोड़कर हम आंदोलन करेंगे। थैंक यू। पर्यावरण मंत्री आहात, आपणास महानगरपालिका ठाण्याच्या संदर्भात एक प्रश्न विचारतो। ठाण्यामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात विकास प्रकल्पांच्या नावाने झाडांची कत्तल होते आहे, ती शासकीय याच्यातून होते आहे अतिशय मोठ्या प्रमाणात, त्याबद्दल पर्यावरण विभाग कशा प्रकारे बघतोय? पर्यावरणाप्रमाणेच बघतं, पण मी याची खास वेगळी बैठक घेईन आणि याच्याबद्दल चिंता करेन आणि अशा कुठल्याही गोष्टी न व्हावे याची काळजी घेईन। झाडावरचं लाइटिंग पण जर बंद झालं तर पर्यावरण तरी जी हानी होते ती थांबेल। सुशोभीकरणाच्या नावाखाली झाडांची निर्जीव नाही, सजीव आहे। नाही, निर्जीव नाहीच आहे, सजीवच। वेदना होतात त्यावर तुम्ही लाइटिंग करताय आणि त्याच्यावर कोणी ऍक्शन घेत नाही। संपूर्ण ठाणे शहरामध्ये झाडांवर लाइटिंग असतं। मी तपासेन की लाइटिंगमुळे झाडांवर काय परिणाम होते आणि त्याच्यावर मी त्याबद्दल वेगळं तपासून त्याच्याबद्दल वेगळी हवी असल्यास तुम्हाला पत्रकार परिषद त्या दोघी जणी ज्या आहेत ना,